नमस्कार, मी स्वप्नील पाटील. लाईव्ह जनमतमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शांत असलेला कोल्हापूर जिल्हा पुन्हा नव्यानं चर्चेचं कारण ठरलेलं आहे. कारण कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार हे दिवसेंगणित बदलताना आपणाला दिसून येत आहेत. या महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचं कारण आणि सध्याची निवडणूक ह्याचा मूळचा जर कारण बघितलं तर हे आपणाला 2 वर्षापूर्वी दिसून येतं. कारण 2 वर्षांपूर्वी चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांचा कालखंड संपला होता. यानंतर ते ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना पेशव्यांचा इतिहासाचा दाखला देत डिवचले होते. 6 वर्षाचा कालखंड त्यांचा संपला आणि छत्रपती संभाजीराजेंनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वेळेला त्यांनी महाविकास आघाडी असेल, अपक्ष असेल आणि इतर काही पक्ष असतील या सर्वांची मते एकत्र घेऊन पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा सर्वांना व्यक्त केली होती. पण याच वेळेला शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पुढे एक वेगळा प्रस्ताव मांडला की हातात शिवबंधन बांधा आणि तुम्ही निवडणूक रिंगणात उतरा असं संभाजीराजांना सांगितलं होतं. पण संभाजीराजेंनी यांना विरोध केला कारण त्यावेळेला धगधगत मराठा आरक्षण आंदोलन आणि सामाजिक त्यांनी केलेली काही कामं यामुळे संभाजीराजेंना इतर अपक्ष आणि इतर लोकांनी पाठिंबा दिला होता आणि याच वेळेला शरद पवारांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी यातून माघार घेतली, शिवबंधन बांधणार नाही असं सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच वेळेला कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असणारे संजय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. झालं असं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे एक उमेदवार निवडून येतील तर भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील असं 2022चं चित्र होतं. आणि 6वा उमेदवार कोण असेल आणि जो निवडणूक रिंगणात उतरला तर निवडून येईल का हे पाहणं उत्सुकतेचं होतं. याच वेळेला भाजप पुरस्कृत कोल्हापुरातूनच धनंजय महाडिक यांना उभं केलं गेलं. महाराष्ट्रात राज्यसभेची इलेक्शन ही गाजली होती कारण तिन्ही उमेदवार जे चर्चेचे होते ते तिन्हीही कोल्हापूर लोकसभेमधीलच होते. संभाजीराजे या निवडणुकीतून बाहेर पडले आणि थेट लढत राहिली ती म्हणजे शिवसेनेतून संजय पवार आणि धनंजय महाडिक. न भूतो न भविष्यती ही निवडणूक झाली आणि सर्वांना वाटत होतं कारण बहुमत होतं महाविकास आघाडीचं आणि संजय पवार हे निवडून येतील. पण झालं उलटच, धनंजय महाडिक हे निवडून आले आणि त्याच वेळेला अशी चर्चा होती की काही मतं ही फुटली असावीत. मग संभाजीराजेंनी काय केलं तर संभाजीराजे हे त्या निवडणुकीपासून अलिप्त राहिले आणि आपला जो मराठा आरक्षणासंदर्भातला जो टेम्पो होता हा त्यांनी कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न केला. विविध जिल्ह्यात बांधलेली मोर्चे बांधणी असेल, पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार असं त्यांनी ठरवलेलं असेल, हे सगळं करत असतानाच त्यांना त्यामध्ये सातत्य ठेवता आलं नाही आणि ते पुन्हा एकदा राजकारणातून थोडेसे बाहेर झालेले आपल्याला दिसून येतील. पण कालांतरानं त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज्य पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. याचं मुख्यालय पुण्यामध्ये ठेवलं, उद्घाटन मोठा गाजावाजा करून केलं. पण ह्या पक्षाचंही केंद्रबिंदू हे कधी नाशिक तर कधी कोल्हापूर असं राहिलेलं दिसून येतं. महाराष्ट्रात सध्याचं राजकारण हे अस्थिर झालेलं आहेच. या अस्थिरतेचं कारण हे त्यावेळेला संभाजीराजे यांनी निवडणूक लढवण्याची केलेली इच्छा हेच होतं. स्वराज्य पक्षातून संभाजीराजे हे काम करत असतानाच मध्यंतरी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की जुन्या जखमा अजूनही आम्ही विसरलो नाही. म्हणजेच संभाजीराजे हे 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार कोल्हापूर लोकसभेमध्ये होते. हे पुन्हा एकदा लोकसभेची तयारी करताना आपल्याला दिसून येतात. नाशिकमध्ये असणारा स्वराज्य पक्ष पुन्हा कोल्हापुरात येईल आणि निवडणूक रिंगणात उतरेल असं सर्वांना त्या कारणापासून वाटू लागलं आणि पुन्हा एकदा कोल्हापूर लोकसभा हा चर्चेचा विषय ठरला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तंत्रामध्ये हातकणंगलेची जागा ही राष्ट्रवादी गटाकडून राजू शेट्टी यांना सोडण्यात येईल असं सांगितलं होतं. राजू शेट्टी यांची एकला चलोरेची भूमिका ही पुढे आली आणि शरद पवार यांनी हातकणंगलेतून आपलं लक्ष बाजूला केलं आणि ते वळवलं कोल्हापूर लोकसभेवर. आणि त्याच दरम्यान चर्चा अशी सुरू राहिली की छत्रपती संभाजीराजेंचे वडील म्हणजे शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असतील. पण याच दरम्यान
संभाजीराजेंना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळेल अशी ही चर्चा होती. पण 2022 लाही संभाजी महाराजांना एक अट घातली होती, ती म्हणजे शिवबंधन बांधण्याची. तशीच अट याही वेळेला घातली की अशी की महाविकास आघाडीमधील कोणत्याही एका पक्षातून तुम्ही उमेदवारी घ्यावी आणि रिंगणात उतरावं असं त्यांना सांगितलं होतं. शाहू महाराजांचं नाव चर्चेत आलं आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांनी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की माझा स्वतःचा स्वराज्य नावाचा पक्ष आहे आणि मी त्यातूनच निवडणूक लढवणार आहे. आणि महाविकास आघाडीतील चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. प्रसार माध्यमांमध्ये अशीही चर्चा होती की संभाजी महाराज हे शनिवारी कोल्हापूर लोकसभा दौऱ्यावर असतील आणि त्याच वेळेला पूर्ण मतदारसंघांची ती पाहणी करणार आहेत. पण शुक्रवारी रात्री संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा सांगितलं की माझा असा दौरा जो आहे हा पूर्ण रद्द केलेला आहे. आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं. 2 वर्षापूर्वी झालेली घटना आणि आताची परिस्थिती पाहता पुन्हा चर्चेचं कारण हे संभाजीराजे ठरलेलं आहे. याही वेळी ही राज्यसभेची निवडणूक ही लोकसभेपूर्वी आलेली आहे आणि याही वेळी राज्यसभेची निवडणूक लागलेली आहे. 2022 ला छत्रपती संभाजी महाराजांची इच्छा होती आणि त्यावेळेला राजकीय अस्थिरता माजली होती. गेल्या वेळी राज्यसभा निवडणुकीचे किंग मेकर ज्यांना म्हटलं जातं ते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आहे. चित्र तसंच आहे की याही वेळेला राज्यसभेची निवडणूक आहे, त्या संदर्भात बोलणी झाली असेल का ही वेळच ठरवेल. पण येणारी राज्यसभा निवडणूक किंवा लोकसभा निवडणूक ह्या सर्वांमध्ये चर्चेचा बिंदू असेल तो म्हणजे कोल्हापूर लोकसभाच. आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. पुन्हा महाविकास आघाडी त्यांना आपल्या कोणत्या तरी एका पक्षात घेऊन कोल्हापूर लोकसभा रिंगणात उतरताना दिसत आहे. हा फक्त योगायोग समजायचा की पुन्हा महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप होईल आणि उलथापालथ होईल हे येणारा काळच ठरेल. आज पुन्हा एकदा संभाजीराजेंना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पुन्हा महाविकास आघाडी त्यांना आपल्या कोणत्या तरी एका पक्षात घेऊन कोल्हापूर लोकसभा रिंगणात उतरा असे सांगत आहे. हा योगायोग समजायचा की महाराष्ट्रात पुन्हा एकदा उलथापालथ होणार हे येणारा काळच ठरवेल. कारण गेली काही महिने राज्यात काँग्रेसचे बडे नेते हे नाराज असून ते भाजपच्या वाटेवर आहेत असे म्हटले जाते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले असून ते भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांना भेटले आहे. मोदींचा वाढलेला दौरा, इंडिया आघाडीत पडलेली फूट, महाराष्ट्रातील आघाडीच्या नाराज नेत्यांच्या होणाऱ्या छुप्या भेटी हेच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत देताना दिसून. यापुढेही असे वेगवेगळे टॉपिक राजकीय आणि सामाजिक घेऊन आपण या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोतच. तर तूर्तास धन्यवाद.